तर नमस्कार भागीदारी शेतकरी मित्रांनो, मी निखिल शिंदे तुमच्यासमोर शेतकरी अपडेट या मालिकेत आजचा भाग घेऊन आलो आहे. दिनांक 23 नोव्हेंबर 2025चा आज आपण पाहणार आहोत सरकारच्या नवीन योजना, तंत्रज्ञानातील बदल आणि महाराष्ट्रातील आपल्या परिसरातील थेट उपयोगी बाबी. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर योजना आणि धोरणे सर्वात अगोदर जाणून घेऊया. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच केलेल्या एका कार्यशाळेत शेतकरी उत्पादन कंपन्या, फार्मर प्रोडक्ट्सर कंपनीज (FPC) स्थापनावर भर दिला आहे. मात्र का महत्त्वाची आहे ही गोष्ट? तर एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या बनवल्यास उपकरणे, ट्रॅक्टर, हार्वेस्टर्स इत्यादी सामायिक करता येऊ शकतात. उत्पादन खर्च कमी होतो, अर्ज भरणे सोपे होते, उत्पादन वाढू शकते. शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेकडे मोठा टप्पा. शिराफस आपल्या गावात किंवा तालुक्यात अशा FPC स्थापना करण्याबद्दल चर्चा करा. आपल्या शेतकऱ्यांसोबत समुपदेशन करा. तर प्रधानमंत्री दक्षिण भारतातील निसर्ग शेती मंचावर सांगितले की भारत निसर्ग शेती जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेने आहे. का गरजेचे आहे? तर रासायनिक खत भारण्यामुळे मातीची उपजाऊपणा कमी होतो. निसर्ग शेतीने मातीला सांभाळून उत्पादन दरही वाढवू शकतो. तर माहिती, आपल्या शेतात एका हंगामासाठी 1 एकर एका हंगामा या संकल्पनेने निसर्ग शेतीचा प्रयोग करता येईल. तर मुद्दा दुसरा आहे तंत्रज्ञान व नवकल्पना. तर आज शेतीमध्ये तंत्रज्ञान खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. काही महत्त्वाच्या बाबी. तर तुमच्या शेतात मातीचे नमुने घेऊन पहा. क्रॉप नियमितपणे तपासा. शेतातील स्मार्ट ॲप किंवा कृषी सल्ला ॲप वापरायचा विचार करा आणि कमी खर्चात फायदा होऊ शकतो. तर मुद्दा 3 आहे स्थानिक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी टिप्स. तर आपल्या महाराष्ट्रासाठी काही विशेष गोष्टी. नंबर 1, गव्हाची बिजायची वेळ, माती स्थिती योग्य आहे का याची तपासणी. पीक विविध, धान्य, तुकडी पिके किंवा फळ उद्यान यांचा विचार करा. पीक खर्च व उत्पन्न यांचा नीट अभ्यास करा. उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवता येते. स्थानिक कृषी विभागांशी संपर्क साधा, नवीन योजनेची माहिती मिळवा. तर नंबर 4 मध्ये आहे पुढचे पाऊल, काय करायचे? आजच्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांनी खालील गोष्टी अंमलाव्यात, म्हणजे खालील गोष्टी समजून घ्याव्यात. आपल्या गावात किंवा शिवारात FPC किंवा कृषक समूहात चर्चा करा. माहिती, पाणी, पीक यांच्या परिस्थिती तपासा. तंत्रज्ञान व सल्ला घ्या. निसर्ग शेती किंवा कम इनपुट पद्धतीची माहिती द्या. योजनेची माहिती मिळवा व अर्ज करा. तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभागाशी जुळा. पुढच्या हंगामासाठी नियोजन तयार करा. बीज, खत, मजुरी, पीक योजना अशा भरपूर माहिती आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या योजना, तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगी टिप्स पाहिल्या आहेत. जर तुम्हाला हा प्रकारची माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आम्ही त्यावर पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. धन्यवाद. पुढच्या भेटीत नवीन माहिती घेऊन येऊ. जय शेती, जय